गावचं राजकारण जसं काही गजकारण गावाला नाही गाव पण या गावाला नाही गाव पण रोज काय पण रोज काय पण रोज रोज काय पण कास बाबा भांडी कास सारखी तिच्या संग भांडणं करायची 10 रुपयाची आता कशी मजा वाटती घास भांडी कास हा काय बाबा दुनियात माझं तर काय खरं नाही नशीब आहे नशीब कशी नशिबान थट्टा आज मांडली कशी नशिबान थट्टा आज मांडली भाऊजी कोण आहे भांडे घासताय वहिनी नाही भांडी मुसतोय 1 2 3 4 5 6 भांडी मुसतोय हो अहो भांडी घासताय की आता दिसतंय की का हो पण का भांडी घासताय कशाला चकम्याची कपले काढाय आलाय तुम्ही आता मी चांगलं विचारते भांडी का घासताय आता जखमीवर मीठ काय आहे त्याच्या का घासताय भांडी गंगे कुठे गेली गंगी मला सोडून गेली माहेरला माझा बर्थडे होता म्हणून गेली बर्थडे असल्यावर जातात का माहेरला काही तर साजरा करते मग तुम्हाला कळून गंगे का गेले का नाही पेला असताना काहीतरी राडा केला असेल नाही राव मी आता दारू सोडून दिले कधीतरीच घेतो रोज सकाळची 1 क्वार्टर अशी गंगी जाणारच नाही दारू जास्त पेला असताना नाही म्हणतोय राव मी सोडून दिले खरंच सोडले रोजच घेतोय फक्त बरं जाऊ दे माझ्या घरची आणू का 4 भांडी लय भारी भांडी घासताय तुम्ही तोंड दिसतंय त्याच्यात तुमचे नका आणू साऱ्या दुनियाची आणा नाही माझीच आणते 4 भांडी राव जखमेवरच तुम्ही खपली काढताय अहो जखमेवर नाही मीठ चोळत खपली काढत काय असेल ना ती माझी पण आणते म्हणलं 4 भांडी तुम्ही जावा नाही. एखादी काय म्हणते माहित आहे का भाऊजी तुम्ही भांडी घासताय मी बी 4 घासू लागते आणि आपण गंगीला नाही जाऊ म्हणते की माझी देती 4 तेवढी द्या चांगली धुताय हो का तोंड दिसतंय ऐका तुम्ही आहेत ना ऐका तुम्ही नाही का चांगलं विचारते मी तुम्ही घासताय चांगली भांडी म्हणून म्हणलं माझी बी आणते 4 भांडी या असं म्हणताय का भांडी लवकर घासू माझ्या नवऱ्याला बोलावते तुम्ही मेन काय गेला नाही जाऊ तुम्ही हे तर माझ्या खपलीची काय ती खपली काय म्हणतात काय जखमेवची खपली काढून राव माझी चेष्टा करताय राव खरंच चेष्टा करताय अहो दारू नसता प्यायला तर ही वेळ आली असती का मग तुमच्यावर कशाला दारू केली सोडली कधी आता सोडली एवढ्यातच आता येऊ मग काल गेली ना गंगी मग आता काल सोडली असती तर तुम्हाला यायचंय का नाही यायचं की बघू त्यांना बोलून बघते मी मग तंटा मुक्त अध्यक्ष घेऊ आणि चला तंटा मुक्त अध्यक्षाला बी घ्यायचं हो नाही मग ती गावाला नेलं होतं ना नाही नेलत पण ते तंटा मुक्त अध्यक्ष लय होय हो मग ह्यांना बोलला का तुम्हीच बोला की ते येईलच आता माझपाशी होय हो त्याला माझशिवाय करमत नाही काळीच आहे आपलं काळीच होय चांगली घासा भांडी घासतो तुम्ही जावा तोंड दिसन अशी धुवा हा तुम्ही जावा तुम्ही जाऊ होय हा नाही आणून देते 4 भांडी नको जावा तुम्ही झालं चहा पुरतं तरी झालंय घासून बस तुला सगळ्या भांड्यांनो तुम्हाला मी थोड्या वेळाने घासतो आता माझा टायमिंग झाला बघू नंतर हित आपण पॅकअप बोल की भांडा सकाळ सकाळ जायला का माझी गाडी घ्यायला तू मी आलो लागा सकाळ तुझी गाडी घ्या पण तू सकाळ लावून आलाय लोका होतं खिशात 20 रुपये ते बी कसं राजाभाऊला उठावलं नाही तसाच गेलो गपचिपीत करत दोघांचं बागायचं नाही म्हणून 1 जरा तरी बागवून घेतलं आपल्या तेवढी पिऊन सकाळ जर तुम्ही नाही दारू जर प्यायला लागला हा. तर आम्ही तुम्हाला कवा झोपीत असताना उठवा यावं लागेल बाबा अरे काय लागा तुला पैसे मागतोय का तवा नाही ते 50 रुपये आहे ते खिशात सदा कदा मोकळा लागा तुझा आलं थांब आजकाल जमाना ऑनलाईन चालायला का हिच तर पैसे मोबाईल मध्ये ठेवतो आम्ही आता बर बघू हाटेलात गेलो का नाही तुला फोन करतो बघ किती ऑनलाईन पाठवतो बघ तुझा राजाभाऊ दोघं तू सासरवाडील कवा न्यायचं आम्हाला लग्न झाले बसलं लोक माझ्या सासरू काय उपास राहिला का तू सासरा तुझा काळा का घोर आहे ती सुद्धा आम्हाला का बघाय गावला नाही अजून अरे सासरा लय बेकार आहे तो माहितीये का नुसता फोन आला तरी बे वाटतं या काळी दडदड करतो असलं बोलतोय उगरीट होय हो मग संध्याकाळी जेवताना वहिनीला इचरून जेवत असशील अरे तिने स्वयंपाक बनवला तर खातोय ना तर कधी कधी मला एकट्याला कणिक मळावं लागते काय सांगू तुला काय कणिक मला कणक बरोबर बेलणं बरं बसत नाही तुझ्यात सारखं का तुला का मला दोस्त आहे का नेहमीला का मला असं ह्याच्याकडे बोलतोय उसण्याकडे का खरं सांगतोय सासरवाडीला जेवायनी आणि खटकूट खाऊ देवायच
बघ मला बायकोकडे परमिशन काढावं लागेल सासरवडीला जायचं म्हटलं की, कारण का माहिती का नाही तर मागणं फोन करून सांगेन त्याचं 2-4 मित्र आहे ते उचले येते ना ते घेऊन आलाय उगा घरात हातपाय बांधून मारतेली. तू लागला सांगा बायकोकडे परमिशन ह्याला जायला बायकोला परमिशन विचारतो कर. तुला काय हो का भांडण्यासारखं काय बोलू नको बरं का, तुला सांगतोय एक तर आधीच मी बायकोला भीतो तुला नाही माहिती. बायकोला लय भीतू लागला सांगायला बायकोला लय भीतू बायकोला भीतू गड्यासारखा गडील बायला भीतू या. बघू मी राजाभाऊचं ठरलं ना सासरवाडीला मग तुला घेऊन जातो. बरोबर हा आणि लय असं बोलत जाऊ नको कसं मला आला का कोण नसताना बोलतात. आप्पा बोला. राव एकटा जो बसलाय. आलाय की जोडीला आता तू? आप्पा हा माझं काम आहे राव. बोला की. आप्पा हा मला लय टेन्शन आहे राव, लय टेन्शन. हा लय टेन्शन, हाय टेन्शन. आणि ऐका की हा गावात राव अक्क कोण ऐकत नाही माझं, तुम्ही एकटंच आप्पा माझं ऐकता बरं का. हा ऐकतो की हा. म्हणून वय आला पिऊन. ऐका की आप्पा तुम्ही ऐका हा. नाही माझी सकाळी गंगी गेली निघून, बर तिला आणायची. चला की राव. आता कुठवरच्या आहे का सासऱ्यापाशी आमचं तोंड जायला? हा आणायला जायला तोंड आहे का तिथं? आप्पा हे काय तोंड नाही तर काय नाही 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 तुम्ही तोंडच ठेवलं नाही तिथं, जायला तोंड ठेवलं नाही. राव. आप्पा मी तुमचं पाया पडतो राव, पण चला. नाही नाही तिथं जायला तोंड ठेवलं नाही त्याच्यामुळे काय जमणार नाही. अयो मॅडम नमस्कार. नमस्कार नमस्कार. काय चाललंय? मॅडम 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 मी तुमचं पाय धरतो पण माझ्या गंगीला आणायची राव. ए दारुड्या पाय धर तू, आधी नीट वागाय शिक की. मॅडम खरंच माझी गंगी आणली का नाही? मी नाही दारू पिणार पण मला गंगी पाहिजे. पाहिजे. कधी गेली गंगी? सकाळीच गेली. बरं झालं बरं झालं, चांगली गोष्ट आहे. सांगितलेलं कळत नाही, येऊ तिथं जाऊन तोंडाव पाडणार आपल्याला. मॅडम राव तुम्ही तर आनंदातच म्हणताय. बरं झालं मी तुमच्यावर विश्वास ठेवून तुम्हाला म्हणतोय. सुधरायची लक्षणं आहे ती का आपली? असंच फिर आता 10 रुपयात अख्ख्या गावात. मॅडम खरंच मी तुमचं पाय धरतो पण चला राव माझ्या संग. ए बाबा पाय बी धरू नको, सुधरायचं बघा आधी. मॅडम खरंच पाय धरतो राव, पण तुम्हाला दोघांचं बी धरतो. काय नको तो आमचं काय ठेवलं नाही तिथं बाबा, आणायचं काय नाही. 10 रुपयाचं काय ना, दारू पिऊचं बंद करा आणि पाय धरू नका. ऐका एक मिनिट. तर माझे काही नाही आली नाही, मी अख्ख्या गावात राडा घाला ना. अरे राजा अख्ख्या गावाचाच वाजवतो मग बाज्या. हा तुम्ही सुट्टी देणार नाही कोणाला? हो 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 सुट्टी देणार नाही. ठेवलं नाही, नाही तुम्ही येणार. आमचं. काय तुम्ही नाही ठेवलं येणार. नाही बा. अरे बाबा जरा नीट वागायला शिक ना आधी, मग तुझी बायको राहील. मी नीट वागतो पण तुम्ही येणार आहे का नाही? अरे तो आधी ठेवलंय नीट का वागायचं. आमचं? आणायचं काय नाही, आज आज आणू जाऊन. तो ठेवलंय का काय आमचं? चाललो पडलेलं सरपंचाकडे. हा जा जा. जा जा जा. हो कापा ही अशीच दारू पिऊन फिरणार आहे ती. म्हणणारच नाही दारू, त्याला किती सांगा. बघू आपण, जाऊ दे आता नाही म्हणली पण बघू काय करायचं. बघू आपण त्याचं काय होतंय ती. काय बाया पावसाची चिरचिर चिरचिर चालू झाली. काय राजा दारू प्यायलाय, गावात नेहमी सगळं असलंच चाललंय. काय नाही. काय मॅडम कुठं निघाली कामावर. कामावर चाललंय? हो मी पण चाललो होतो गावातच. होय सोडतो तुम्हाला. अहो पण काय पाटील तुम्हाला सांगायचं, ती राजा भाऊ तिथं बसला होता त्या बाकड्यावर. काय झालं का? लय प्यायला होता, पार पायाच पडत होता माझ्या. आता ते नेहमीच आहे त्याचं, पण दुसरं काय झालंय काय लपड त्याचं? बायको गेली त्याची पहाटच निघून. कधी? पहाटच गेली म्हणला. आयला आता तो ह्यो लय पिल दारू. हा पण आता काय करायचं सांगा बरं. आयला लपडच झालं आता मोठं. आणि ती म्हणतोय माझी बायको आणा, नाहीतर मी अख्ख्या गावात लय राडा करेन. आता ह्याच्या पाठीमागे नव्हते का आणली त्याची बायको? आणलीच होती की, पण आता असं ही दारू पेत फिरायचं म्हणल्यावर त्यांचं तरी काय चुकतंय सांगा बरं. नाही नाही काय होतंय माहिती आहे का, ते त्यांची ती नवरा बायको बघतात. ती त्याची बायको आणू नाही तर त्याने नाही आणू, आपल्याला काय घेणं देणं नाही, आपण नाही आणायचं काय नाही. होय की, पण ते बिचारीच तरी काय चुकतंय. ही रोज दारू प्यायचं म्हणल्यावर काय करणार ती सांगा बरोबर आहे बरं. ना, तिचं काय चुकत नाही. हा रोजच दारू पिऊन जर कुटाणा करत असेल तर त्या बिचाऱ्याने काय करायचं? हा मग तेच की म्हणायचंय मला. जाऊ द्या, ती बघताना नवरा बायको. चला सोडतो तुम्हाला. बरं बरं चालतंय. चला हं. बसा. सरपंच हा बोला की वहिनी. कुठल्या बाया लावल्या होत्या आधी कामाला? हे आपल्या गावातली गंगे माहित ना तुम्हाला वहिनी? हा. बाय किती काष्टवाळा येते.
हा बघा की ही किती गवत साठले. अहो 10-15 बाया कामाला तर वहिनी राहणार. हा आता मला माहित होय ते आता उलट पालट करून चुना लावून जाते सरपंचाला म्हणून. मग तुमचं लक्ष कुठं होतं? मस्त की माझं लक्ष होतं की. तुम्ही नव्हता होय बायांच्या मागे? माझं बायांवर लक्ष होते की माझं. अहो, काम करतात का नाही त्याच्यावर? काम करते त्याच की म्हणतो मी तुम्हाला. तुम्ही तर मोर्चच बोलताय बघा. मग आता तुम्ही म्हणतात बायांवर लक्ष, तर मी म्हणते गवत कसं वाढलं एवढं? अहो, आता बाया मालक कुठं काय लावल्या? म्हणलं मालकाचं लक्ष बायांवर राहणारच की. आता गावात काढते ते का नाही काढते त्या. हा मग कसं झालं एवढं गवत? एवढं तर डोक्यात घ्या की तुम्ही व्हायच. हा पण एवढं मग तुम्ही काय आता त्या सारखं गंगीलाच बोलवत होता का मला? अहो गंगी दिसाय चांगली आहे, काम बी चांगली करते म्हणून तिला मी रानात बोलत होतो. हा होय. हा. आता कुठे गेली? आता गेली असेल कुठं तिच्या मार्गाने. पण असं मला कसं वाटतं बहिणी माहिती आहे का, तुम्ही उलट काम लय भारी करताय. होय. हा असं वाटतंय तुम्हाला परमनंट करूनच घ्यावा मला असं माझ्या मनाला वाटतं या. तो सरपंच आता हे काय परमनंटचं आहे काम? तुम्हाला काय करायचं, मी आहे की हे का बारका पासर 150 एकराचा. हो. हा? अहो पण हे दुसऱ्या बाया लावल्या होत्या ना, त्या गंगीने आणल्या होत्या ना कामाला, मग त्यांचे काम कसं होतं ते तुमचं काम होतं ना बघायचं. तेव्हा कुठे गेला होता तुम्ही? बायांवर लक्ष होतं माझं व्हायच. मग त्यामुळे कामात ध्यान गेलं नाही माझं सगळं बायांवर ध्यान. काय सरपंच तुमचं तर का नाही तिसरंच काहीतरी असतं. आम्ही कामाचं सांगतोय ते कामाचं बोला की. कामाचं सांगतोय की तुम्हाला. आता मालक ध्यान कुठं असतं मला सांगा बाय. बाय खुरापते का गावात काढते का राहणार बसते का कोणाकडे बघते. हा मग आता काय करावं, तुम्हीच बोलवायचं सारखा गंगेला. आम्हाला कधी बोलावलं नाही का? आम्हाला आता बरं माझी बोलावलं. गाठच नाही वहिनी इतके दिवस म्हणून तर सकाळी पहिले गाठ म्हणून तुम्हाला म्हणलं या कामाला. होय. सरपंच हा काय चाललंय इथं? काय राहण्यातलं गावात काढी वाढलेलं चाललंय खुरपाय राहणार. बायकोनं सकाळ तर जेवाय वाढले का विचारणा आलाय होय तुम्ही रानात घेऊन तिला? हो वहिनी जेवण नाही वाढलं. आता सकाळपासून ध्यान घरी होतं काही? होय हा? कुठे गेलता? हाय का त्या टोपल्यात भाकर तर ठेवली का तू? आता ही घरी नसल्यावर कशाला ठेवायची टोपल्यात कुत्र्या बंदराला? दार तर आहे का नीट घराला बसवलेलं? आपण सरपंचानं तुला सांगितलं कधी का आम्हाला ये म्हणून? होय सरपंच. अहो, फोन फेन मी- मला बी नाही केला तुम्ही, काय नाही. सकाळी मी घरी आलतो तेव्हा तुम्ही घरी होता का? होता घरी? हो का? हा मी माणूस दिला जा लय मोकळ्या मनाचा दिला माणूस लय दिलदार आहे. हा मला 6 वाजायला घर सोडावं लागतं, त्याशिवाय दिवस जात नाही माझा. होय लय दिलाचा दिलदार मनाचा. लय दिला जाणं मोकळ्या मनाचा. हा. चाला जातोय घर सोडून. हा बायकून घरात काय खायचं रे? काय करायचं? कालवणाला हाय नाही, भाकरीला पीठ हाय नाही, बघायचं नाही, उठायचं की पळायचं राजाच्या तीन मागं. बहिणीला म्हणलं चला राहणार का आम्हाला 10-5 बाया म्हणलं मग तुम्हाला पगार देतो म्हणलं आपलं काय असेल घरात आणून खावा म्हणलं. सरपंच हा खुरप कुठे तुमच्या हातात? असंच बसलाय बायको पैसे माझ्या येऊन. बाकीच्या बाया कुठे आहे त्या? लगा माल्या काय बाकीच्या मोरच्या बाया कठाला आहे तिकडे ह्यांना म्हणलं माग घ्या खुरपण इकडे. हा मला काय करा माहितीये का? हा. आता तू घरी चल, जेवाय वाढल. आजची हजेरी तुझी लावून टाका. हा फुकट लावतेली वय काम नाही केलं. ओ सरपंच हा तुम्ही हो. हा चालतंय मी निघतो. या खुरपण तेवढं मोर. होय होय. होय हा? जेवाय फेवाय वाढायचं हे काय सरपंच शिया नाही होय. तवा लगेच आली तुरु तुरु रानात लगेच त्याच्या. हो का? मी कामासाठी आली. शहाणा असू नसू पैशाची गरज आहे आपल्याला. तुम्ही बी काम धंदा करत नाही मग मला तर करावं लागेल ना. मग काय कर माहितीये का? 50 रुपये मला नाश्त्याला दी. तिकडे जाऊन मिसळ पाव खातो. पैसे लगा डब्यात बुकणीच्या बघितलं तरी पैसे नव्हते. मी सगळं घेऊन आली पैसे. बिनला जगात जाऊन घेताल मला माहितीये ना. बघा तुला सांगतोय पैसे दे रानो. हा. मी देत नाही पैसे. इथं दिवसभर काम करते उन्हात तानाचं. नाहीतर मग घरी चल. हा येईन संध्याकाळी. दिवसभर उद्या एवढा मग येईल कामावरनं घरी. काय का तू काय ऐकते हा. फिरते का नाही नवऱ्यातला का तू ग? नाही ऐकायचं. आता तुम्ही पैसे काम केल्यावर मी कशाला येईल कामाला? मी घेतो त्या अण्णा सरपंचाकडून पैसे. मला एक तर 50 रुपये तरी दे. नाही तर घरी चल. त्या सरपंचाला तशीच हजेरी लावायला लावतो मी. हा मी पैसे काय संग घेऊन आले नाही. घरीच आहेत पैसे. पेटीत ठेवले तर कुलुपाची चावी घेऊन आले. मी काय देणार नाही. लगा दे की लगा पैसे. नाही देत. लगा 50 हा. रुपये भूक लागली. एक तर सकाळी हा. नाईन्टी पिलोय मी. आग पडली पोटात. बाजरी आणायची संध्याकाळी 1 किलो भर त्याची. पीठ नाही संध्याकाळी घरी. मी चेष्टा करत नाही. माझं दोघं दोस्त म्हणलं सासरवाडी जेवाय निघून जाईल मी. नाही तर हा कुणाच्या? माझ्या आई बापाच्या घरी? हो. हो मी बी फोन करून सांगीन. मला उपाशी ठेवून तिकडे जेवाय आल्यात म्हणून. लका बायको आहे का काय? लका तुला का कवा तरी लका करत जागी लका नवऱ्या सगळं प्रेमानं वागत जागी जराशी. आता तुम्हाला तर आमची काळजी नाही. खाती पिती का मरून पडली बघता का तुम्ही? आई शपथ तू देणार नाही पैसे तेवढं सांग मला.
नाही बाय तुम्ही काम करून या, काम करा आणि मला आणून द्या पैसे, मग मी देईन. मी सरपंचाकडून आता काय करणार माहितीये का, 100 रुपये घेत असतो ऍडव्हान्स मध्ये त्याकडून आजचं. हा कसं सरपंच देतात बघते की मी बी. टाकाल हा. पैसे खुरप्यानीच ताणू ताणू मारीन दोघाला बी. ना बघ की, हा. टाकाल की उठून गेले तिकडे हा. पैसे मागेल म्हणलं 100 रुपये घे. हो हा. मी बी दोघाला बी ताणू ताणू मारीन, त्यांनी बी दिल्यावर सरपंचाने आणि तुम्ही मागितल्यावर. हे बघ बायको तुला सांगतोय बरं का, तू लय कडकड करते नाही तर बघ तुझ्या डोक्यात दगड घालीन सांगतोय तुला. मीच खाया पिया घालतील, मलाच मारताय वय अजून. म्हणजे मला हा? मारती होय. मग काय आरती करू का तुमची? अगं पोटात अन्न नाही घातलं, कसलं मयान काय तवा तुझी आली. पोटात अन्न घाला काय महागा यायचं होतं काय भाकरी घेऊन? नाही तर सरपंचाकडे आहे ना, सरपंचाकडे पहिलं बघू दे मला, त्याच्या मी आईला टाकल्याच्या. हा बघू, मी पण आता बघते संध्याकाळी आल्यावर. काम करून द्याय नाही, धंदा करून द्याय नाही, स्वतः बी करत नाही, दुसऱ्याला करून द्याय नाही. हा आप्पा हा पान नीट टाका बरं का. इथंच टाकणार आहे पाणी. चापराटपणा करायचं नाही. 1 2 3 4 5 6 7 8 9 सरपंच 11 पैसे खेळाय दे मला पण. 15 लागा हाय ते काय पैसा लागा संपलं दे येते की हा अंगठी द्या तू माझ्या आपल्याला रोख पाहिजे. हा तसलं जमणार नाही. रोकच घे घ्या. राजाच टाकलाय बाबा रे. राजा राजा टाकला होय. राजा टाकायचा होता. आता काय खरं नाही. खेळा सरपंच. आपा नका हाणू गप्पा टाकतोय ना पाय. काय सरपंच पानं टाकता तुम्ही? आता काय येईल अशी टाकतोय की. या राजा भाऊ मॅडम तिकडे बघा काय चाललंय. आता काय करायचं? काय ह्यांना हाय त्या का आकला सांगा की. आता बघा की तुम्हीच. काय ती पडल्याला सरपंच. नाही सरपंचाला किती समजून घ्यायला पाहिजे आपण. हा नाही नाही प्रत्येक वेळेस काय नाही काय नाटक आहे का नाही त्याचं. हा आणि गावातल्या पोरांना सुधरवाय सोडून बिघडवतोय असलं धंदा करून ते. अहो सरपंच आहे गावचा, स्वतःला सरपंच म्हणतो आणि तरुण तरुण पोरं जुगार खेळत बसला घेऊन. लाज वाटाय पाहिजे सरपंचाला. हा नाही 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 ते त्याला तर अजिबातच अक्कल नाही पडल्या सरपंचाला, खरं सांगते मी. बघा ना कसले एकदम मस्तपैकी बसले ते. हा चांगला डाव रंगला ह्यांचा. आणि रोडच्या कडेला लोक येत्यात जात्यात, ह्यांना अक्कल आहेत का? काय नाही काय नाही, ह्यांना ह्यांच्या इज्जतीची परवाच नाही, खरं सांगते मी. प्रतिष्ठित कशाला म्हणतात काय माहिती. हे काय नाही साहेबांना फोन करू आणि पोलीस बोलवून घेऊ, बघू काय करायचं ते. करा फोन. लय झालंय ह्यांचं, प्रत्येकाच वेळेस ह्यांचं असलं आहे. हॅलो हां जाधव साहेब, जरा गावात थोडं मॅटर झालेलं आहे. मॅटर म्हणजे असं मॅटर नाही आहे काय, पण जरा थोडे काय लोक चुकीचे वागतात, त्याच्यामुळे एक चक्कर मारा. बरं बरं ठीक आहे. चला मॅडम चला 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 जरा पाऊस ह्यांना ह्यांच्यावर आहे का नाही चांगलंच लक्ष द्यायला हवं जाधव साहेब. नाही नाही त्याशिवाय जमणार नाही, त्यांची खोडच जिरवायची. हा ना, बरं झालं गाड्या छक्का दिला ते. गाण्याने छकाट टाकला होय. आपला माणूस आहे हे. दहिल्या आईला 10 टाकलाय वे. हा पान बाय पान. आईला हा बा या उतरत्या वयाला राणी तुम्हाला. राणी टाकली का? आणि बरी म्हातारपणाला टाकली राणी. हा आणि नको राणी मला. सरपंच छक्का. सरपंच छका घ्या छक्का. काय बोलताय राव? टाकलाय हा? छक्का. छक्का म्हणा गे सरपंच तुम्हाला चका टाकलं पण असं म्हणा का सरपंच का काय आपा वय झालं की तुमचा भाग फायदा. अहो सरपंच तुम्हाला छका म्हणजे दापा काय दिल तुला का? काय बी कसं म्हणतंय? अरे पान टाकलंय त्याने. असं आहे होय. हा? छका म्हणते म्हणून म्हटलं काय का सरपंच काय झालं का? काय उघड आहे गाड्या तुझ्या गाड्या गाणं. सोन्या गॉगल घाल. तू जर गेमवर असशील लगेच पान टाकतो. राजा भाऊ
सुटलो रे. पैसे द्या सरपंच. पैसे 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 द्या. महत्वाचं आजचं नियोजन झालंय माझं सगळं. ओके राजाभाऊ आता काय आपल्याला खेळा ना आपण बाबा नाही अजून एक डाव. नाही 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 एक डाव आपा एक डाव. खेळू घे. बरं चला. नमस्कार साहेब. नमस्ते नमस्ते. काय कस काय बोलवले? काय काम आहे इथं? अहो, काय ते आमच्या गावात आहेत ना 4-5 टुकार बर. इतका त्रास देतात गावात. हा आता गावात पत्ते बित्ते खेळायचं आम्ही बंद केलंय. बर. इकडं गावात इकडं माराणाला येऊन पत्ते खेळायचं सुरू केलं. असं आहे का? हा पुन्हा एक करायचं हा चांगला सबक शिकवायचा. असं काय लोकांची नाव वगैरे माहित आहेत का तुम्हाला? काय कोण खेळतात काय ते? पेताळेत आमच्या गावातले 2-3 बर. अख्खं गाव ओळखतंय त्यांना. असं का? महत्वाचा माणूस सरपंच आहे. काय पडल्याला. सांगता? हा, पडल्याला सरपंच? सरपंच. हा सरपंच पत्ते खेळतोय? आता काय सांगायचं तुम्हाला, आज त्या माणसामुळे इतके गावात बेकारी झाले की तरुण पोरांना घेऊन कुशाल पत्ते खेळत बसला तिथं. प्रतिष्ठित माणूस रावतो आणि पत्ते खेळतोय तो? आता काढायला पाहिजे. बर चला, तुम्ही लोकेशन पाठवलं ते बरोबर आहे ना? अगदी त्याच लोकेशन वर जावा ठीक आहे निघतो आणि आम्ही. आणि चांगली एकदम चांगली सजा द्या त्यांना. चालतंय. तुम्ही बघा ना त्यांना कसं काय वाटतंय ते आता माझ्या. चांगलं चला, फटका मारा बसले? पंचर. चला. आप्पा टाका की. बघा पानं टाकतोय बरं का आपण. हा 500 पण. हा खेळायचा. 500 आपलं. पटापटा उसरले लावू नका. मग काय मला बी गंगेला आणाय जायचंय. उरका 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 पटापटा. एवढा डाव आहे. चला झालं का? झालं झालं झालं. झाली ना? झालं झालं. ओके हा. 500 करा 500 हो का? आपलं 500. हे आपलं 500. हे आपलं 500. हे आपलं 500. थांब. पैसे साहेब खेळा. नव्हतं आलो मी पोराला न्यायला आलो. हा. दाढी मिशी पिकली की कळत नाही का? तरण्या पोरात पत्ते खेळत बसलाय. हा अहो पोराला न्यायला आलतो मी. खेळायला नव्हतो आलो. पोराला न्यायला आलतो त्याच्यामुळे थांबलो होतो. आणि हे पैसे कुणी टाकलेत? मी नाही टाकले. ते सरपंचाचे पैसे होते. होय का? हा. चल हरामखोर. अहो साहेब तुम्हाला माहिती आहे की आमच्या सरपंचाने लावलंय. राजाभाऊ सांग की का? अरे सरपंचाने लावले मग तू कशाला पत्ते खेळत बसलेली इथं? अहो सरपंच मला एक डाव खेळू. तुला का मग जर वेळेस तुझं काय ना काय कुठं नसतात रे. नाही ऐका की साहेब. त्याला धर तुम्ही ऐका की त्या सरपंचाला घेऊन ये तुम्ही. खरंच घेऊन येणार तुमच्या पैसे साहेब. ते सरपंच कुठं आहे दाखव. चल चल. हो का साहेब गेले का नाही पेताळ पडून? ते जाऊ द्या, त्याचं नाही काय. मला सरपंच पहिला पकडायचा आहे. अहो तुम्ही त्या म्हाताऱ्याला सोडायला नव्हता पाहिजे. ही तर आयडिया आहे ना. त्याशिवाय सरपंच सापडणार नाही आपल्याला. म्हणून तर म्हातारा सोडलंय मी. बरं तुम्ही काय करा त्या सरपंचाला धरा. मी ही 2 पेताळे धरतो. हे लय ताप दिलाय. चला चला. ए थांबा. थांब ना तो काठीत फेकून आणला. साहेब काय नाही राव. आमचा विषय ते सरपंचाचा विषय राव. आम्हाला का धरताय राव? हा सरपंच तू ना काय पत्ते खेळत नाही राव साहेब तसा काही विषय राव आमचा. जाग्यावर थांब ना. राजाभाऊ साहेब सांगतोय तुम्हाला. लगा तुम्हाला मी नीट सांगतो थांबा. नाही झाडाव चढील आम्ही. झाडावर तरी खाल्लं दगडाने हाणला मी. नाही राव साहेब राव. लका थांबा. साहेब लय पळतय. केलं का साहेब? इतकंच पळतय की चढीत मोतायची वेळ आली. साहेब केलं का? नाही दिसत वाटतं. निघा आपलं. काय डोक्याला वैताग झालाय. गावातल्याने कुणा सांगितलं काय माहिती. हा टका लाल झाला माझा पळून 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 पाक. अयो आणि हे म्हातारा कसा आणखी माझा बोखांडे बसा आला आणखीन.
काय हा? सांगायचं लई ताप झालाय. हा ताप झाला बसा वर आमच्या पाक एवढंच राहिलंय फक्त. माझ्या अंगाला हात लावायची ताप नव्हती कोणाची. पण आता काय सांगायचंय तुम्हाला, मला म्हातारपणाला राव पळायला लावलंय. हा म्हणून म्हातारपण आमच्या आला इकडे चढून पाक. काय करायचं? तुम्हाला सांगतो आपण खोटं बोलत नाही, तुमच्या शपथ. माझी शपथ व्हायला तुम्हाला हे झालं. गावातला नाही तुम्हाला बोली बोलून ताळ माझा इथरा फक्त. हा राव सरपंचाची आबरू घालले बघ त्यांनी बघ. लय पळून पळून धाप लागली मला लय. तुम्हाला सांगतो बरं का ही कोणातरी बातमी लावली. लावली असेल लावली. हा कुणी लावली ती त्याच्यात तपास गावा नाही मला लागल तपास लागेल. तरी लावली कुणी लावली असेल बातमी? हेच मला माहित नाही कोणी लावली ती कळलं पाहिजे. हीच तपास कोणी ती कळायला पाहिजे ना कोणी तपास लावलाय ती. तेच गावा नाही. सभ्य समजतो मी इतक्या दिवस तुला चांगलं म्हणत होतो. बर का साहेब ही म्हातारा लय चाबर आहे. तुम्ही तुमच्या वयावर जाऊ नका. लय चाबर आहे म्हातारा ती. होय तीच लय चाबरा माणूस आहे. पळून गेला का नाही? लय चाबरा आहे ती. मी नाही चाबरा माणूस. तेच बसायचं एका जागी, हलायचं नाही अजिबात. हल्ला ना तर मग माझ्याशी गाठ आहे काय? कळत नाही? पहिला साहेब आला काय रे? एकतरी गोगल काळा झार दिसतोय का नाही? नासका कशाला आला अजून बोकांडी बसा इकडंच. सुनिया मला येऊ दे वर. माझा पाय वर येऊ नको तू, लाट घालील तुला. तुला सांगतोय बरं का गाण्या गावल मी साहेबाला. मला सोड. पाय मला येऊ दे वर. पाय मोडलं का? पाय नाही मी वडी खाली. तू येऊ दे मला वर. वर येऊ दे मला. काय सरपंच काय गुजगुले करताय? सोडा की. अहो सरपंच सोडा. सरपंच आहे होय रे, सरपंच आहे. ए बटाट्यावनी डोळे सर्व काय गेला साहेब? मी नाही काय केलं साहेब. खरं त्यांनी बर मारील तुला. ए तू खाली ये. सुनिया साहेब ऐका की साहेब मी काय केलं नाही, त्याला घेऊन जाऊ राव. तुला एका दगडे ठोक्यात तुझा गोगलच फोडील इकडे. येतो की राव. हाणायचं नाही साहेब, हाणायचं नाही. तू हाणत नाही, तुला ते पुरस्कार देतो. इकडे खाली ये. बघा साहेब. साहेब तर लय गाड्यात थांबतोय. हाय हाय हाय. ए पेताडे इकडे लवकर. तुम्ही जर मला धरलं का नाही मी यात उडी टाकून जीवते ना. ए उडी बिडी टाक नको. आमची नोकरी घालावची. इकडे बाहेर ये. मी ना बाहेर येणार आता. हा मी नसतो येत बाहेर. बाहेर ये. नाही 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 साहेब मी खरंच जेवते ना ह्यात. हॅलो आराव साहेब इकडे ती पेताड बघा ती उडी टाकायला लागली तलाव्यात. हा या लवकर या. ए पेताड्या बाहेर ये. नाही नाही मी खरंच जेवते ना. अरे तुला काय करत नाही इकडे बाहेर ये. राजाभाऊ तुला काही करत नाही आम्ही. तुम्ही आहे का नाही? सरपंचाला पकडायचंय. तुला काही करत नाही. तू बाहेर ये साहेब. मी आहे ना. तुला काय करायचंय? तू ये बाहेर. बाहेर ये तू. बाहेर ये. तुला काही नाही साहेब तुम्ही लहान चल काठीने. एक रटा सुद्धा लावत नाही तुला. बाहेर बघा साहेब नाही आम्हाला सरपंच पकडायचा पहिला. बाहेर ये चल लवकर. साहेब असंच मी केलं. सांगतो ना. मी सांगतो ना तुला. तू बाहेर ये. चल बाहेर ये. साहेब सांगतात म्हणले ये बाहेर. नाही तुला काय. चल बाहेर ये. आधी तुझ्या अंगाला 5 बोट कोण लावणार मग येतो. चल चल ये. चल ये. ये नाही तुला काही करत नाही. ये चल ये. नाही का आराम साहेब हे सरपंचानं राव लय दमावलं आपल्याला. ते तर गावायला पाहिजे आपल्याला. मेन म्हणजे मेन तो सूत्रधार मेन सरपंच आहे. हा ना. ते आपण आता त्याने आपल्याला एवढी दुकाने दिली ना त्यांनी. हे कोण झोपले बघा बर. कोण आहे रे? थांबवा सरकाव साहेब. कोण आहे रे? टाकला का सरपंच किती दमावले रे. चल कळत नाही का? राजाभाऊ काय गरज होती का पत्ते खेळायची? गाण्याला बी अक्कल नव्हती काय.
सरपंचाने 500च्या नोटा काढल्या की मला आली लालच. तुमच्यामुळेच खेळ बसलो आम्ही खेळायला. बापा जाऊ छका कुठे गेला? छका आता कशाचा छकान पक्का आलाय त्यांच्यामुळे झालंय हे खरं. होय तो सरपंचाला बी आणलेला का साहेब लयच कडक दिसतोय रे. काय बाबा साहेब सुन्या साहेब गोड बोलूनच नुसतं धपकवतंय. कराय बाबा रे. अयो असे तर ए तू काय जेवायला बसलाय का रे इथं? साहेब नाही हा? नाही साहेब. बस सरळ बस. साहेब ऐका की अहो पोलीस पाटलाला तरी बोलवा राव आमच्या गावचा आहे सरपंच सांगा की राव. सांगा सरपंच. प्रत्येक नागरिक आहे ही लावतो काय माणसाला ही टाकल्या हे करतो का रे. अरे मी देवा साहेब पाया पडाय गेलतो. हा पाटील साहेब या सगळे आरोपी आणलेत पकडून इथं. कुठे आहे तुम्ही? हा या लवकर या. नीट बस. आपण माझ्या वाटणीचा तुम्ही मार खा की. मीच का तू बात. खरे शर्ट काढ चल. काढ शर्ट. साहेब मी शर्ट काढतो पण पॅन्ट काढणार नाही. मी आत काय घातलं नाही. तुला काय पॅन्ट काढायला सांगितली का तुला? हा पॅन्ट काढायला सांगितली? काढतो की काढतो राव हे काय. साहेब काढतो. सरपंच कशाला लावतो पाटील आले राजा भाऊ आपलं. पाटील काय रावी तुमच्या गावची लोक आणि ह्या म्हातारा माणूस तरण्या पोरात पत्त्या खेळत बसतोय. कळत नाही का दाढी मिशी पिकली ह्याची तरी? खेळत नव्हतो साहेब. मग काय करत होता? पाटील खेळत नव्हतो. तुम्ही कशाला ह्यांच्यात मिक्स झाला? अहो पण खेळत नव्हतो की ते पोराला आणाय गेलतो साहेब. आणि हे प्रतिष्ठित माणूस सरपंच गावचा तुमच्या कळत नाही का? यांना किती वेळा सांगायचं राव. ऐका की पाटील खाली बसा. अहो खालीच बसतोय की राव. ऐका की राव त्या सरपंचामुळे झालंय राव सगळं राव. सोडवा राव घरी जायचं बायकुलं वाट तुम्हाला बघते. कळत नाही का? होय कळत नाही का? कळतंय की राव असू दे राव झालंय एवढी बार राव. मॅडम मी तुमचं पाय करतो पण सोडवा मला मारलं. काका पाटील जरा तुम्ही असं करते ती आणि सरपंचाने केलं म्हणते ती ही पण तेवढीच त्या सामील असतात बघा. चुकीला आहे ना शासन झालंच पाहिजे. मी सगळ्यांना ह्यांना पोलीस स्टेशनला घेऊन जातो. नको साहेब. पाटील तुम्ही सांगा पाटील. म्हातारा मरण राव. मरून जाईल मी. सांगतो ऐका ह्यांना मी पोलीस स्टेशनला घेऊन जातो आणि ह्यांच्यावर कायदेशीर काय होईल ते गुन्हा करतो. दाखल जर झाला ना तर हे बाहेर सुद्धा लवकर निघायचं नाही. आम्हाला नका लाव तिकडे. अवघड आहे का नाही या गोष्टी? मग काय तर सरपंच बोला की राव काहीतरी. होय सरपंच. पाटील एवढं बार करा नियोजन. ह्या गाभण्यामुळे मी फसलो. मी देवाचा पाया पळा गेलो तर ह्याने मला तिथं बोलून घेतलं. आता हे तुमचं नाव सांगता तुम्ही त्यांचं नाव पण सांगता. आम्ही नव्हतो. ऐकायचं कोणी? पाया पळा गेलो देवा सकाळ सकाळ तर हे बसले तिथं गाबडी पाचा खेळत. बस म्हणले आपण तुम्ही बसला का ते बसून घेतला मला परत. नाही, नाही, या गोष्टी चांगल्या नाहीत बरं का सरपंच. मस्त कळतंय सगळं पाटील राव. ऐका की पाटील ही आहे का नाही ही राजा तर सकाळी पाया पडत होता माझी बायको निघून गेली. असलं धंदा केल्यावर कशाला राहते काय साहेब यांच्या बायका सुद्धा ह्यांच्या बसशी राहणार. नाही ऐका की त्या बायकांनी तरी ह्यांच्यापाशी ऐका की साहेब राव बायको आणाय जायचंय राव राजा भाऊची. जातो की आम्ही घरी राव. जाऊ द्या की तुम्हाला राजा जेलमध्ये चला. नको तुम्ही नको राव राज जाऊ द्या राव. नको राव साहेब. साहेब उठा. नाही, हो, साहेब ही प्रत्येक वेळेस अशीच रडतात बरं का. नको अजिबात नाही बाबा. एवढी बार फक्त राव. मॅडम ऐका की राव काय राव गावात किती दिवस पांघरून घालायचं तुम्ही? आता नाही चूक होणार राजा भाऊ. आता गावात काय सुद्धा करत नसतो. पाटील सुधारलो. आम्ही ऐकणार नाही. आम्ही आता तुमचं ऐका ऐकणार ना, नाही. ऐका की साहेब कसं आहे शेवटी गावाची पण इज्जत आहे. सरपंच माणूस चांगला आहे आणि तो काही एवढा पण वाईट नाही. पण कधी कधी होत्यात चुका. एवढेच माफ करा. एवढी बार आहे ना. अहो सरपंचाला कळाय पाहिजे ना आपण लोकांना काय शिकवलं पाहिजे काय नाही काय बघा, करायचं ऐका पाहिजे. सरपंच अहो हे गामण्याला काम ना काय पाया पडाय गेलतो आपण आम्ही आम्हाला बळ बसून घेतले तिथे. सरपंच काय बोलतोय बघितलं का? असं असतं होय कुठं राजा भाऊला का? चुकीचं वागू नका हो कोणी. चांगल्या नाही त्या गोष्टी. नाही ऐका की एवढी बार ऐका की साहेब तुमचं सोडून द्या परत काय वाटलं जात नाही ते. त्यांना सांगितलंय मी हा. नाही सोडणार तुम्हाला. मी उचला, उचला. असू द्या एवढी बार माफ करा त्यांना. आता हिथून पुढे ह्यांनी काय गुन्हा केला का नाही चलो राजा direct भाऊ. उचलायचं.
काय करायचं मॅडम चला तुम्ही नाही, नाही, ते साहेब साहेब काय म्हणतात ते ऐका. काय म्हणताय साहेब? इथून पुढे जर काय तुम्ही गुन्हा केला भले छोटा असू द्या तुम्हाला साहेब सुट्टी देणार नाहीत. भोसले साहेब लिहून घ्या शीतनं पुढे आहे का गावात ना आमच्या बद्दल काही तक्रार यायची नाही का नाही काय येईल का गण्या? अजिबात नाही येणार. पण एवढी बार माफ करा बायको घरी राहू जेवली नाही सकाळ धरणं माझी. आता नीट वागायचं कसं आहे माहिती आहे हा? का आम्हाला बी डिपार्टमेंटचं काहीतरी असतंय त्यामुळं आम्हाला तुम्हाला कसं माहिती आहे का थोडंसं आमच्यात बी सहनशीलता आहे काय. आणि आता इथून पुढं गावाची जरा व्यवस्थित नाव निघल असं तुम्ही वागाय शिका जरा. हो जातो साहेब. जाऊ का मग साहेब? सोन्यासारखा पाटील राव बिचारा तो हा माणूस लय तसं भारी आहेत राव पाटील. खरंच सांगतो लय भारी माणूस आहे गावात. आता चुकणार नाही अजिबात साहेब एवढ्या द्या सवलत. चालतंय तुमच्यामुळे सोडतोय ह्यांना. हो जाऊ का मग? जातो साहेब. ओके चला चला यार चला.